नमस्कार मित्रांनो, बापू गाडा सोडा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज कुमटे या ठिकाणी भव्य दिव्य असं बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान झालं. आषाढी एकादशी निमित्त आणि खासदार केसरीचं मैदान होतं मित्रांनो. मैदान खूप उत्कृष्टरित्या पार झालं. आज जरा पावसाचं वातावरण होतं, पण पावसानं पण म्हणजे सांभाळून घेतलं मित्रांनो. थोडा एक मध्ये बुरंगाट आलं, पण काय प्रॉब्लेम नाही. मैदान एकदम जबरदस्त झाला आणि आजच्या मैदानामध्ये एकदम टॉपची सगळी बैलं आलेली होती. आजच्या मैदानामध्ये जर बघायला गेलं तर घरणिकीचा राजा होता, पाखऱ्या होता, तसं पाहिलं तर द्वारलीचा हारण्या देखील होता, पुन्हा महाकाल होता, मुरुमचा सुंदर होता. अशी सगळी टॉपची बैलं आजच्या मैदानामध्ये होती. आणि अखेर सगळ्या बैलांमध्ये पळून जर आपण बघायला गेलं तर घरणिकीचा राजा आणि पाखऱ्या यांनी प्रथम क्रमांक केला मित्रांनो. गाडीला स्पीड पण जबरदस्त राहिलं. सेमीमध्ये जर बघितलं तर सेमीमध्ये एकदम घासाघाशी झालेली होती मित्रांनो. साधारणतः मला वाटतं लक्ष्मणराव पण होताच ह्याचा कलिडोनचा. मैदान एकदम भारी झालं. पाखऱ्यानं आणि घरणिकीच्या राजानं आजच्या मैदानामध्ये एक नंबर केला. आणि मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपण म्हणतो ना, चटणी भाकरीवरचा बैल, अशा पद्धतीने घरणिकीच्या राजाचं एक नाव आहे. पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी. तसं बघायला तर आजच्या मैदानामध्ये पुसेगाव हिंद केसरीचे दोन्ही मानकरी आज कुमट्याच्या मैदानामध्ये आलेले होते. आणि तसं जर बघायला गेलं तर असं अफवा पण उठली होती की कुमट्याच्या मैदानामध्ये बकासूर नवम हिंद केसरी बकासूर देखील पाहणार आहे. बकासूर पाहणार होता, पण बकासूरचं नियोजन तुम्हाला माहीतच आहे, एका रात्रीत बदलतं मित्रांनो. त्यामुळे आता उद्या आपल्याला बकासूर मोरगावच्या मैदानामध्ये आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. उद्या बकासूरचा पायरा पण एक नंबरचा असणार आहे. तुम्हाला काय वाटतंय, बकासूर उद्या मोरगावच्या मैदानामध्ये धुमाकूळ घालेल का? आता कारण आपण जर बघायला गेलं तर आत्ता 1-2 मैदानामध्ये बकासूर म्हणजे आधीच्या एका मैदानामध्ये जर बघायला गेलं तर तास पलटी झालेली होती बकासूरची. पुन्हा पेडगावच्या मैदानामध्ये बकासूर सेमीमध्ये बकासूरला हार पत्करावी लागली. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, उद्याच्या मोरगाव मैदानामध्ये बकासूर कमबॅक करेल का? हे आपल्याला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलचं नाव लय भारी राव, बापू गाडा सोडा. आणि आपल्या चॅनलचं नाव आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.